हे संगीत महाविद्यालयाची नोकरी
नोकरीत नाही तर आयुष्यात जे जे मला नितांत सुंदर मिळालं ना ते सारं बाबांच्या आशीर्वादाने मिळेल. मी जे काही थोडंफार करू इच्छितो तुझ्यासाठी ती बाबांना दिलेली गुरुदक्षिणा काय बरं. गुरुदक्षिणा ती तर मलाही द्यावी लागेल ना. मी पंडितजींवर पीएचडी करतोय म्हणून तर आलो इथं पेई केस म्हणून राहायला. पण तुमची गैरसोय होईल ना. आम्ही दोघी बायकाच राहतो इथे आणि दोघी कपल. बघा ना, विचार करा. गैरसोय कोणी होऊच देणार नाही. शेपू आणि मुळा मी आणूनच देणार नाही राधाबाईंना. म्हणजे सगळी माहिती घेऊनच आलाय तर तुम्ही घरातल्या साऱ्यांची. हो, पण या भिंतीमधून उमटणारे सप्तसूर मात्र इथं आल्यावरच अनुभवले. शिवाय मावशींनी भरपूर वर्णन केलेले सुरम्याचे लाडू देखील प्रत्यक्ष खाऊनच पाहावे लागतील. रस्त्यावर काय बघून ठाऊक आहे. खूप ऐकले वर्णन ज्याचे चुरम्याचे ते लाडू. ब्रह्मचारी हा बहु भुकेला वेळ नका काढू. मावशी म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही. पत्र दिले तुमच्या मावशींनी. म्हणाल्या माझा शब्द भीस काढणार नाही चपली. हे घ्या वाचा. अरे वा, तुला चपली म्हणणार ना की तुझ्या मुंबईच्या मावशी असतील. इंदू मावशी बरोबर. हे बघ, तू बाकी सगळं ठेव. मला शेतीचा फोन आला होता. पंडितजींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करण्याची आपली कल्पना त्यांना फार आवडली. मला वाटतं ते आर्थिक बाजू सांभाळतील. तू काय ते सांभाळ. आणि आम्ही स्वयंसेवक ठरलं तर मग. सेक्रेटरी ठेवावं लागतं आणि ठेवायलाच हवा. आजकाल शोधचा जमाना आहे ना. मी त्यांचा सेक्रेटरी नाही आणि तुमचा याही नाही. पंडितजींवर पीएचडी करणारा स्टुडंट आहे मी. पीजी. कोण आहे रे मकरन. मी मिस्टर तोटे, संगीत दिग्दर्शक आहे. परवा तुमचं गाणं ऐकलं आणि मला हे पक्कट कळलं. माझ्या नवीन चित्रपटात तुमच्या आवाजात गाणी घ्यायची. सिच्युएशन सांगू. प्लीज नाही म्हणू नका. माझ्या करिअरचा प्रश्न आहे आणि तुमच्याही. ठीक आहे, ऐकवा. ऐका हे. सिच्युएशन अशी आहे की समजा तुम्ही हिरोईन तर हिरो म्हणेल बोल राधे बोल राधे बोल राधे बोल राधे बोल. तू माझी होशील का, तू माझी होशील का. देईन तुला सॅन्ट्र जाडी सिल्कची साडी कदांतू माडी बोल. तू माझी होशील का, तू माझी होशील का. पण ही सर कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते. वाटते नाही आहे. त्या काळात अगदी हिट झाला होता तो चित्रपट. ही नको तर नवीन ऐका. जर काही चवळी तुझी साडी हिरवीगार, शराबी चाल तुझी भारी झोकदार. चक्क 40 लोक तुम्ही. हीच तर आहे मित्र. जुन्या फेमस चाली आणि आरोही देऊचा कोणा आवाज. नवीन आवाज काय पिशात आहे का नाही होणार. पण मग तुमचं काय. तुम्ही काय करणार. चाल दुसऱ्याची आवाज तिसऱ्याचा. कोऑर्डिनेशन. सिम्पली कोऑर्डिनेशन. इकडची चाल यांच्याकडे, यांचा आवाज डायरेक्टरकडे. कशी माझी कल्पना. माफ करा, मला नाही गायचं. तुमचा वेळ उगाच घेतला मी. अहो वेळेचं काय, पैसे घेईन भरपूर. तुम्ही फक्त फोन करा. नाही हो, माझा आवाज सूट नाही होणार तुमच्या स्टाईलला. या आपण. मोठ्या अक्षरी आलं होतं तुमच्याकडे. एनिवे तुमचा विचार बदलला तर हे माझं कार्ड ठेवा. येतो मी.
तिला आधी सांगेल म्हणजे तिचा हक्क आहे तो. पहिला पेढा तिलाच देईल. राग मानू नका ना प्लीज. छे राग कसला. पण एक विचारू, आता न रागवण्याचं वचन तुम्ही मला दिलं पाहिजे. मी चपलीसाठी एवढं का करतो हे विचारायचं तुम्हाला. त्याच्या पुढे जाऊन एवढं करता मग प्रपोज का नाही केला अजून. आता तो संगीत दिग्दर्शक खोटे आला होता, चक्क प्रपोज मारत होता. हा तुम्ही केली ना. ती स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोवर हे धाडस नाही करणार होती. तिचा नकार असेल तर त्यानंतर ती स्वाभिमानी मुलगी माझ्याकडून मदत घेणे नाकारेल. पंडितीचं खूप करायचं माझ्यावर. त्यांच्या मुलीला मी असं वाढत नाही करू शकत. पण अगदी तरी त्यांच्या वडिलांवर दोस्त वाटतात हो. समजत नाही का ते. सारं जग पंडितजींना मानतं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून. पण या जरा लहानपणापासून त्यांना वडिलांचा धाकच दिसला. 100 वेळा एक काम घोटायला लावायचे, नाहीतर कोंडून ठेवायचे. बालवयात स्वसंस्कार आहे ही त्यांची धारणा होती. पण ते समजण्याचं चपलीचं वय नव्हतं. त्यातून आपणच्या मृत्यूच्या वेळी पंडितजी त्यांच्या जवळ होते. हे शैली तू विसरू शकत नाही हो. मला वाटलं तू इथं भेटशील. चुकला फकीर, खायला कहा. म्हणी नीट वापर. 2 म्हणी एकत्र का करतेस. चुकल्या फकीर मशिदीत असं म्हणायचंय का. बरोबरच म्हणलं मी. चुरम्याचे लाडू बनवणार आहे अगदी. म्हणूनच आज शनी रवी नसूनी उपटलाच ना तू. आपल्या काकणाला चांगलं. बरोबर नाही कुठं. खमंग येतो वास गुळाचा घरभर तरवळतो. कोणी कोणासाठी चुरमे लाडू बघतो. तुमच्या वडीलची तोडमोड मला काही समजत नाही गीतात आहे. पण सुगंधा दरवाळला हे मात्र खरं. आरोग्याच्या स्तंभावर सोडून चक्क झाडा हातातून बसले दुपारपासून. मला काही आणि तिला देवी. हा भेदभाव का समजेल का मला. काय साखरपणा चाललाय ग गीते तुझा. तुला न देता कधी केलेत का मी लाडू. बरं झालं वसंत तुम्ही आलास. बरेच दिवसांनी केलेत लाडू. तुलाही मिळतील. हे म्हणजे आपलं देखल्या देवाला दंडवत. पंचगौरी 20 पेढे आणले. पहिला पेढा तुला देईन म्हणून यांना कारण देखील सांगितलं नाही. हो काय सांग ना मग लवकर. ऐक ना.
जरा हो अभ्यास करा. दूर तरी जातात की तरी त्या निमित्तानं पुस्तकांवरची आणि पदकांवरची आरोही देवी हातही लावत नाही त्यांना. इतकंच नाही, पंडितजींच्या फोटोला हारे मसंतच घालतो. तेव्हा येईल तेव्हा आरोग्यदेवी पण मी भूसर्कटवर मात्र तुम्ही एकदा नासार टाका. तिला त्यांच्या पर्सनल कार्याबरोबर तरी अरे माझं पब्लिश होईल तर नंतर कायदेशीर अडचण नको यायला. हे पहा, बाबांना मी लहानपणापासून ओळखते. त्यांच्या अवमानीपणाचे चटके मी आजपर्यंत अनुभवत आहे. त्यामुळे बाकीच्यांप्रमाणे मी भारावून जात नाही. मला भिंतींमधून शब्दसूर ऐकू येतात. पण त्यांचं चारित्र्य दुधल्या तांदळासारखं स्वच्छ आहे. हुशार माणसा तुम्ही काय द्या. मुली श्रद्धेने खाली मी घेऊन येतो त्यांना वर. अगो बाई, लवकरच आले की हे. मी अभ्यासिकेत जाऊन लोकांना मदत करते. मला काही नसतील त्यांच्याशी बोलतो. या शेती कागद आहे आपलं. अरे मी राधाबाईंना त्या करायला सांगतो. तू बोल शिवतींशी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाबद्दल. बसा आम्ही नमस्कार. तुम्ही देखील पुण्यतिथीच्या कार्यक्रमात रस घेताय त्याचा खरंच खूप आनंद वाटतो. ते दिवशी आपण जाणार असते नी मग आज तुम्ही जलद दाखवते तो लई वाटते बघा आम्हाला. आता यावेळी काय जाणार, शिवाय साथीलाही कोणी नाही. काय पण झाली तुमचं ते काय लांबी बिंबी असतो ते काय लावणी, या घरात लावणीचं नाव काढताना लाज नाही लागत. चालते मग इथून. कार्यक्रम नाही जाणार तरी भेटत. तुमची दमणी देखील घेणार नाही मी. निघा तुम्ही. काय झालं? काय किती आहे तेवढी? बरं मी लेकरं, मी काय बी केलं नाही. खाली बिली बोल मारते. जातो मी बघा. घरी बोलावून आपण करते काही. शांत बसा जरा. मी बोलतो बसत कोणी नीट बोलत नाही. काय चालत नाही? अरे लावणी करायला सांगत होता मला. लहान वर्षाच्या वाड्यात लावणीचं नाव करताना जीभ झडली का नाही केल्याची. पंडितींनी गाणं विकलं नाही म्हणून ते ना तू. मग विकत घेण्याला फक्त पैसा पाहायचा असतो. नीती नियम नाही. तुला काय म्हणायचंय, पैशासाठी लावणी म्हणायला आवडतं कमी त्या बुद्ध्यासमोर. अच्छा, म्हणजे तुला नेमका विरोध कशाला आहे? लावणी म्हणल्या की त्यांचा बुद्धा असणार. गप्प बैस. डोकं फिरू नकोस माझं. फिरवत नाही का? जागेवर आणतोय. छोटेला तू गोड बोलून कटवलंस आणि शेतींना फिरव. कारण तुझ्या संगीत बाजवत नाही. पवित्र आणि मनस्वी आहे ते. पंडितींचं विजय आहे ना तू. त्यांच्यासारखीच मानी. तुझ्या गाणं विकम असू शकत नाही. खरं आहे तू म्हणतोस ते. शेवटी मी त्यांचीच मुलगी आहे. पण माझी औषध पाणी वाचून गेली ते मी कधीच विसरू शकणार नाही. अगदी 7 वर्षाची होती मी त्यावेळेस. तिच्या असाही मृत्यूची एकमेव साक्षीदार. बरोबर तुम्ही आला. पोलिसांना कळवतही जाता. घरात ते एकदम पुरुष. याला कसा बायकांच्या भरोशावर सुटतो. सुप्रीमे पळाल्याबरोबर निघालो. बाबा म्हणाले मी येतो. म्हणजे ठीक आहे, 102 आले. अहो सोडा मला. मी काही केलं नाही. एवढा मोठा वाडा आणि वर्तन अगदी कमी म्हणून 3 दिवस पारा ठेवून होतो. कामाचं तोरण नाही होता. पाय पडून सगळं आलो. पडलो मुद्दो तो खान. एक बाळ मुलगी मरून पडली. मुलगी तुला खून केला असतो. तिथं पुढे मुलगी राहत नाही. नाही तर अहो मी खरं बोलतोय गुरु. मी नाही मारलं तिला. तुम्हीच कुणीतरी मारून कपाटात लपवलं असेल प्रेम. इस्टेटीची एम्प्लॉयी वारीस होती की काय? खायला पैसा नाही पडतोस आणि सिनेमा फक्त
आरोही गेलीच नाही विचारायला. मी आधी त्या मुलीला पाहून येतो. वर जाऊ. माझीच त्याची काळजीभूत आहे हो या सगळ्याला. समोरची किमती आणि एक दोघांना लपटं खेळत होते. खेळता खेळता निघून गेली सगळी. मला वेळ लागणार हे माहित होतं म्हणून आरती झालेलं. डोळा लागला माझा. पिंकीला काही होणार तर नाही ना. तिची त्यांची लपली पोर कपाटात. अहो राधा काकू, तुमचंही वय झाले आता. शिवाय दिवसभरच्या दमलेल्या लागली असेल झोप. ही पोरं पण ना मला सोडा हो. एवढी मेहनत करून आता काय लागलं ठीक नाही. बडाभर मी पोकळ वाचा याची शोधतो तो वर्ष येतो. काय नाही, घाबरून बेशुद्ध पडली होती. आता ठीक आहे, मी तुला एक चॉकलेट दिले, मला सुद्धा करेल. पण आता याचं काय करायचं? डबल मिळालं नाही म्हणून तोंडात ठेवतो. मला वाटतं सोडून द्यावया. कोणाची तिच्या कार्यक्रमाची दाखल आणि त्यात पुन्हा पोलीस स्टेशनच्या हेलपाड्यांचं कसं गेला नकोच. आपलं लक्ष आता कार्यक्रमावरच केंद्रित करायला हवं, नाही का? ठीक आहे, परडे पुढे करून पुन्हा इतर दिसला तर या रिटायर करतांचा हिसका दाखवेल. समजलंच काय? हेच नाही, त्या दिशेला तोंड करून झोपणार पण नाही. या चोराला देखील लायकी काढलीवर आपली. राधाबाई, चहा टाका सगळ्यांसाठी. हो हो आत्ता आले. हा, या प्रसंगातून धडा घ्या. संगीताच्या दुनियेतून बाहेर या व्यवहारिक जगात. नेमकं काय करू काका? काही समजत नाही बघा. एवढं मोठं घर काय पोरा सोनाला लपंडा खेळायला ठेवायचं? जरा रंगरंगोटी करून घ्या ना भाड्यांना. एकाला 2 बायका आहात, एक ठेवा 2-4. मी इथं असेपर्यंत मागे लावतो नाही नसता. आरोही स्वावलंबी होईल आणि पैशांची आवड, माणसांची वर्दळी वगैरे घरात काय मागे सुचवला ना? पोचणार कितीला घरचे काढलेच होते. छोटासा पुढं देव झाला म्हणजे तुम्ही मी जरा चहा आणि पावडर एक जोडी घेऊन येतो. अरे वसंतराव, चहा घेऊन जा ना. मी बघते झाला का. कारण त्यातल्या त्यात तुम्ही जरा समंजस वाटता म्हणून बोलतो. या लोकांना संगीताच्या दुनियेतून बाहेर कसं काढायचं हा मोठा प्रश्न आहे. ज्या जगात आपण राहतो त्याचे काही नियम नव्हतं पाहायला. जे लग्न असंच काही नाही, पण लग्नही महत्वाचंच नाही का? शरीराला थकत चाललेल्या त्याच्या आईची ती गरज आहे. युद्धात सतत अवतीभोवती मृत्यूचं तांडव पाहिलेल्या त्या म्हाताऱ्याची इच्छा आहे की नातवंडाच्या रूपात जीवन फुलता नाही त्याने पाहावं. नाहीतर मरताना आठवेल एक इंचभर गोळीनं फुटणारी कवटी. नाहीतर काही तासापूर्वी आपल्या बरोबर हास्यविरोध करी जेवलेल्या आपल्या सहकार्यांचं हे प्रेम. खरं आहे तुमचं कारण. मी बोलतो वसंताशी. मला वाटतं आरोही या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर स्वावलंबी होईल. कारण सरकारी कोट्यातून कलाकाराचं माध्यम मिळेल तिला. मग वसंतही स्वतःच्या लग्नाचा विचार करू शकेल. शिवाय तुम्ही सांगितलेला काही दिवस ठेवण्याचा प्लॅनही आणला जातो. तुझा आरोही देवीवरून आरोही म्हणण्याचा प्रवास काही दिवसाचा आहे. पण वर्षानुवर्षे एकत्र असून धडाधडा तुम्ही बोलत नाही दोघं. आम्हा मिलिटरीवाल्यांना हे समजत नाही. वरून आता आधीची धडाधड डोळे घालायचे आणि मोठा व्हायचं. पण ही सर्वांनाच नाही सांगत काका. मन ही फार विचित्र गोष्ट आहे. गुंतागुंतीची पण आहे. लहानपणापासून मी वसंताला भाऊ मानला. वेगळ्या नात्यात त्याला मी स्वीकारू शकत नाही. त्याचे खूप उपकार आहे तो माझ्यावर. तो विचार करून मी अनेकदा मनाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही प्रकारे मला त्याच्यात एक प्रेमळ भावच दिसतो. मी तरी काय करू? मग तसं बोलाल का त्याच्याशी? हो, तो स्पष्ट बोलला तर मी नक्कीच सांगेन. त्याला वाईट वाटेल, पण जन्मभर दुष्कसळत संसार करण्यापेक्षा नकाराचं क्षणभराचं दुःख बरं नाही का? मी पडलो एक सैनिक
तुम्हा कलाकाराची मानसिकता माझ्या नाही लक्षात आहे. काका, सैनिक जसं आपल्या ध्येयावर अचूक वेळ साधतो तसा गायक त्याच्या अचूक स्वरावर लक्ष ठेवून असतो. दोन्ही महत्वाचे नाही का? किती सुंदर बोलतेस का पोरी, मग तो म्हणाला समजून. गाण्याचं मला काही कळत नाही, पण ऐकायला फार गोड वाटलं. कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कदाचित नाही होणार, पण घरच्या घरी तरी पुण्यतिथी करायचीच आहे ना, म्हणून थोडा सराव करते. घरच्या घरी का मोठा छाटा होईल कार्यक्रम आवड છે
कोणी दिला? त्या शेट्टींनी? आणि तू घेतलास? काहीच कसं वाटलं नाही तुला त्यांच्याकडे परत जायला? अगं मी गेलोच नाही. उलट त्यांचा माणूस चेक घेऊन आला तेव्हा मी स्पष्ट नकार दिला त्याला. त्यानं फोन लावला शेट्टींना. मी त्यांना ऐकलं. म्हटलं तुमचा अप्रोच एवढा वल्गर होता की आरोही तुमचे पैसे मुळीच स्वीकारणार नाही. मग काय म्हणाले त्यावर? म्हणाले तिचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ओळखतो मी पंडितजींना. पण त्यांची मुलगी देखील त्यांना शोभते का हे पाहण्यासाठी नाटक केलं म्हणाले. आणि चक्क शुद्ध मराठीत बोलत होते. खरं खोटं काही समजेल असं झालंय मला. शेट्टीचं नाव लालाजी तर नाही. मी डायरेक्ट मध्ये अनेकदा या नावाचा उल्लेख वाचला. मदत केल्याबद्दल. अरे हो, ही साहेब बघ ना, लाला उत्तमचंद बुधवाणी. कमाल आहे पण शेट्टींची. अशी का परीक्षा घेतात कोणाची? म्हणून म्हणाला होतो जरा या डायऱ्याचा तुमचा दुसरा जाईल आणि 1 वर्षाची का होईना बाबांच्या दखलेला तुमच्या हातून हात चढेल. महाकडे दिले त्यांनी. गायत्री, आज तुझ्या लेखीनं बंगाल काय हरवला म्हणून सांगू. अगदी तुझा माझं ऐकताना आता तिला मी शिकवण्याजोगं काहीच राहिलं नाही. स्वतंत्र गायकी निर्माण करेल ती. पण बाबांनी मला एकदाही विचारलं नाही की तू का रागवलेस म्हणून. तू विचारच करणार. आई गेली तेव्हा तुम्ही कुठं होतात म्हणून. तू एक पाणी ते 10 जिंकतील. या डायरेक्टमध्ये मला तुझ्या आईच्या आजाराचं निदान आणि औषधांची प्रिस्क्रिप्शन मिळाली. कॅन्सर होता त्यांना. का? कॅन्सर? हो, आणि कॅन्सरवर अजून तरी औषध नाही असं मला वाटतं. डायबिटीचं हे पाहत तरी वाच. मी सांगतो म्हणून. गायत्री, आजच्या मैत्रिणीची बिदागी एवढी मोठी आहे की मुंबईला नेऊन तुझा इलाज करू शकेल. पाय जड झाले पण तुझ्याजवळ माझी छकुली आहे. माझी लेक आहे ती. मुळीच घाबरणार नाही ती. तुझी नीट काळजी घेईल. मृत्यूनं डाव साधला. मला सन्मान करताना दिलेला मोठा हात तुझ्या कलेवरावर घालावा लागला. क्षमा कर गायत्री, गुन्हेगार आहे मी तुझा. मी सावरणी कालच्या तुमच्या मैफिलीला बाबूजींना मुद्दामून घेऊन लागतो. फार आनंद झालं त्यांना तुमचं. बाबूजींसारख्या बुजुर्ग व्यक्तीनं कौतुक करावं हे मी माझं भाग्य समजते. त्यांना माझा नमस्कार सांगा. हे तुम्ही स्वतः सांगा का? पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला येणार आहेत ते. मी एका वेगळ्या कामासाठी आलो होतो. कुठलं काम?
मागे मी आलो होतो तेव्हा माझी गाणी गाण्यास तुम्ही नकार दिला होता. मी खूप विचार केला. म्हटलं तुमच्यासारखी तज्ञ गायिका दुसऱ्याची कॉपी करणार नाही. मग मी काय केलं अहो काय काय बेंगलोरला गेलो. तिथल्या अभयारण्यात जाऊन पक्ष्यांची चिवचिव रेकॉर्ड केली. कोकाकला जाऊन धबधब्यांचा आवाज टेप केला. इतकंच काय रेसकोर्सवर जाऊन घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकायचा बंद केला. पण एवढं सगळं कशासाठी? तुमच्यासाठी. तुम्ही माझ्या गाण्याचा आपला सुरेल आवाज द्यावा म्हणून. आता तरी गा तुम्ही माझी गाणी. चिवचिव फडफड झुळझुळ सगळं आहे त्यामध्ये. मिस्टर छोटे, अशी मीठ मिरची मसाला टाकून बनवायला गाणं म्हणजे काही सांभाळ नाही. तेच खरं संगीत असतं जे अंतकरणातून फुलतं आणि श्रद्धेने शिंपल्यावर भरतं. आत्म्याचं परमात्म्याशी होणारं मधुर मिलन म्हणजे संगीत. बाबा म्हणतात, काय म्हणतात? सप्तसुरांची पूजा बांधून प्रसन्न करून द्यावं लागतं नटराजाला. वा वा प्रिय, तू सांगशील ती पूजा बांधायला मी तयार आहे. माझ्या अंतकरणातून एक प्रश्न उमटतो आहे. तुला पाहिल्यापासून आज राहत नाही म्हणून विचारतो. प्रिय, तू माझी होशील का? जरा उशीर केला हो विचारायला. तुमच्या आधी 2 उमेदवार लाईनीत आहेत. या आपण.
चपली असं झालंय तरी काय? बाबांची आठवण आली का? एकदम मैत्रीण म्हणून काय आली? बरं वाटत नाही का? बोल ना काहीतरी. वसंता, तू पापड्याचा सांभाळ, मी आवडीला बघतो. प्लस मी सगळं सुरळीत होईल. तुम्हाला काय तो सबंधी ठेवली? माझ्या बरोबर आलेल्या विवाहित स्त्रीला बघून अपसेट झालीस ना तू? मला दुसरी कारण असू शकतात. उदाहरणार्थ माझे बाबांशी असलेले चांगलेले संबंध. मुळीच नाही. डायरी वाचल्यापासून रोज न चुकता हार घालतेस पंडितजींच्या प्रतिमेला. पाहिले मी. सगळं ठाऊक आहे ना? मग माझ्या मनातलं प्रेम नाही कळलं का? फसवलं मला? तुमचं लग्न झालंय का नाही सांगितलं मला? असं न झालेलं लग्न कसं सांगणार मी तुला? माझी बहीण आहे ती. मी पत्रातून पानाच्या पानं तिच्याबद्दल लिहितो. ती रूपवती आणि गुणवती कोण आहे हे पाहायला मुंबईवर आली ती. पुण्यात नवीन आहे म्हणून न्यायला गेलो होतो तिला. बाकी हे छान झालं तुझ्या माझ्याबद्दलच्या भावना तरी कळल्या. पण हे बाई, मी पीएचडी वगैरे काही करत नाही ना. मी आधीच एमबीबीएस डॉक्टर आहे. तुझ्या मावशीने स्थळ पहा म्हणून तुझा फोटो दाखवला आणि काही गाणी ऐकतो मी. पण मीच माझं नशीब आजमावायचं ठरवलं. हा पुण्यतिथीचा कार्यक्रम झाल्यावर विचारणारच होतो मी तुला. तुझा काही नेत नाही ना? राजबंधू नोकरी झाली असतीस म्हणजे? काय म्हणतोय पेशंट? डॉक्टर मकरन काय? एकदम फिट अँड फाईन. गायला तयार पैसा आहे. ईश्वर अखेर जाऊ. चला, नसीब वाट बघताय कधीची.
दे नाहीतर हे पण होऊन जाऊ दे हे पण व्हिडिओ ती बोलणार असेल काहीतरी. हॅलो. आपल्याला नेहमीच मदत करणाऱ्या, आपल्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवणाऱ्या शैलजाताई मोरे इथे आलेल्या आहेत. त्या